नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं BK अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण या व्हिडिओमध्ये अर्थसंकल्प 2024-25 यावरती परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा प्रश्न पहिला, संपूर्ण अर्थसंकल्प 2024 संसदेत कोणाद्वारे सादर करण्यात आला? तर निर्मला सीतारामन यांच्याद्वारे अर्थसंकल्प 2024 हा संसदेमध्ये सादर करण्यात आला। तर राज्यघटनेच्या कलम 112 नुसार सर्वसाधारण अर्थसंकल्प हा सरकारच्या आर्थिक वर्षातील उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोखा असतो। स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प हा 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर करण्यात आला होता। पुढचा प्रश्न पहा, 2024च्या अर्थसंकल्पात कृषी आणि संबंधित क्षेत्रांसाठी किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे? तर 1.52 लाख कोटी। कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची घोषणा केली जात आहे। तर सरकार राष्ट्रीय सहकार धोरण आणणार आहे। त्याचवेळी सरकार भाजीपाला उत्पादन वाढवण्यासाठी क्लस्टर योजना आणणार आहे। पुढचा प्रश्न पहा, उच्च शिक्षणासाठी किती लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाईल? तर उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाईल। केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये दरवर्षी 25,000 विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मॉडेल स्किल लोन योजनेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे। देशांतर्गत संस्थांमधील उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयापर्यंतच्या कर्जाचे ई-वाउचर दरवर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना कर्जाच्या रकमेच्या 3% वार्षिक व्याज सवलतीसाठी थेट दिले जातील। पुढचा प्रश्न बघा, 2024च्या अर्थसंकल्पात शिक्षण, रोजगार आणि कौशल्यांसाठी किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? तर 2024च्या अर्थसंकल्पात शिक्षण, रोजगार आणि कौशल्य यासाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, अर्थसंकल्प 2024 नुसार भारताची चलनवाढ किती टक्के लक्ष्याकडे जात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 4%। पुढचा प्रश्न, पहिली नोकरी करणाऱ्यांना किती हजार रुपये दिले जातील? तर 15,000 रुपये। प्रथमच नोकरी करणाऱ्यांसाठी प्रथमच EPFO मध्ये नोंदणी करणाऱ्यांचा पगार 1 लाख रुपयांपेक्षा जर कमी असेल तर त्यांना 3 हप्त्यांमध्ये 15,000 रुपयांची मदत मिळेल। पुढचा प्रश्न, 2024च्या अर्थसंकल्पानुसार देशभरात किती नवीन औद्योगिक उद्याने बांधली जातील? तर 12। पुढचा प्रश्न, कौशल्य विकासासाठी पुढील 5 वर्षात किती लाख तरुणांना कुशल बनवण्याचे लक्ष्य हे ठेवण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 20 लाख। पुढचा प्रश्न पहा, ईशान्येकडील राज्यांमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या किती शाखा स्थापन केल्या जातील? तर 100 पेक्षा जास्त इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या शाखा ह्या ईशान्येकडील राज्यांमध्ये स्थापन केल्या जातील। पुढचा प्रश्न, महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी 2024च्या अर्थसंकल्पात किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे? तर 3 लाख कोटी रुपयांची तरतूद महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनेसाठी ही 2024च्या अर्थसंकल्पात केलेली आहे। पुढचा प्रश्न, PM आवास योजनेअंतर्गत किती कोटी अतिरिक्त घरे बांधली जातील? तर 3 कोटी। पुढचा प्रश्न, इंटर्नशिप प्रोग्राम अंतर्गत 1 कोटी तरुणांना किती हजार रुपये प्रतिमाह भत्ता हा दिला जाणार आहे? तर इंटर्नशिप प्रोग्राम अंतर्गत 1 कोटी तरुणांना 5,000 प्रति महिना भत्ता दिला जाणार आहे। पुढचा प्रश्न, मुद्रा कर्जाची रक्कम 10 लाख रुपयांवरून किती झालेली आहे? तर मुद्रा कर्जाची रक्कम 10 लाख रुपयांवरून 20 लाख इतकी झालेली आहे। पुढचा प्रश्न, PM सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत दरमहा किती कोटी घरांना 300 युनिट मोफत वीज दिली जाईल?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 कोटी. तर मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी 2024च्या अर्थसंकल्पात बिहार राज्याला किती हजार कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे किंवा दिली जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करून सांगू शकता.